नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्र, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. विषय आपला म्हणजे महाराष्ट्रातला विषय. आता अजूनपर्यंत आपण दिल्लीवरती बोलवतो किंवा अमेरिका इराण लढाईवरती बोलवतो, पण आता आपण थोडं महाराष्ट्रातल्या राजकारणावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे आता सध्या जो चर्चेत आलेला विषय आहे, ज्याचं तो म्हणजे आपल्या बारामतीची पोटनिवडणूक. तिथे आपल्या दादांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या आता तिकडून निवडणूक लढवणार आहेत. कारण अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त होती. मग आता ही निवडणूक कोण लढवणार हा एक प्रश्न निर्माण झाला होता. मग आता तिथे सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री झाल्यात, म्हणजे त्यांना आता सध्या आमदारकीची गरज आहे, त्याच्यामुळे त्या तिकडून निवडणूक लढवत आहेत. परंतु सुनेत्राताई निवडणूक लढवत आहेत हे ठीक आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणजे आम्हाला कोणी विरोध करू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तरी पण त्या साईडनं त्यांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार दिला आहे, पण त्याच्यावर त्या नाराज झाल्या आहेत. काँग्रेसने कसं काय आमच्या विरोधात उमेदवार दिला, आणि तशी त्यांनी नाराजी त्यांच्या मुलाने पण व्यक्त केली आहे. त्याचं नाव पार्थ पवार, आता खासदार झाला आहे. त्याने पण काँग्रेसला त्याची नाराजी बोलून दाखवली आहे. पण मी काय म्हणतो, जर तुम्ही आता काँग्रेस बरोबर नाही तर तुम्ही आता BJP बरोबर आहात, तर काँग्रेसने उमेदवार दिले तर बिघडलं कुठं? कारण काँग्रेस तुमच्या विरोधात आहे, आणि BJP आणि काँग्रेस यांचं वैर हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. मग तुम्हाला टेन्शन काय आहे की काँग्रेसने आपल्याला सपोर्ट दिला पाहिजे किंवा काँग्रेसने तिथे उमेदवार देऊ नये, असं तुमचं म्हणणं का असावं? तुम्ही काँग्रेसवर जबरदस्ती नाही करू शकत. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की सुनेत्राताईंना की तुम्ही आता काँग्रेसवर जबरदस्ती नाही करू शकत, की त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला पाहिजे आणि तुम्ही म्हणाल तसं त्यांनी वागलं पाहिजे. आता काँग्रेसवाले BJPला विरोध करत आहेत आणि तुमच्या विरोधात त्यांनी उमेदवार दिला आहे. आणि आता तुम्ही तरी तुम्हाला तरी मंत्री पद हे पूर्वी तुम्ही काँग्रेसबरोबर होतात म्हणून सत्तेत होतात, आता तुम्ही पण BJPला सपोर्ट दिला आहे. त्याच्यामुळे तुम्ही काँग्रेसला कोणत्याही प्रकारचं प्रेशराईज करू शकत नाही. त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही निवडणुकीला उभे राहा, पण काँग्रेसला विरोध करू नका. चला मित्र, आता आपण पुढच्या वेळी नवीन विषयावर बोलू, आणि मी तुमची रजा घेतो. पुढच्या वेळेला काहीतरी नवीन विषय घेऊन येईन तुमच्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.